तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं की मीटर आणि मास हे कसं डिफाइन केलं जातं. आता आपण पुढे पाहूयात. मोठ्या स्केलमध्ये वापरू शकतो, पण जर आपल्याला ॲटॉमिक स्केलवर जर मेजरमेंट वेट करायचं असेल तर त्या केसमध्ये मास हे वापरणं किलोग्राम हे युनिट वापरणं एवढं सोपं नाहीये किंवा सहज शक्य नाहीये. तर मग त्याच्यावर पर्याय म्हणून तर बघा, आपल्या पृथ्वीवर असं कोणती गोष्ट आहे जी सहज उपलब्ध होते आणि ती अक्षय प्रमाणात उपलब्ध आहे. तर अशा गोष्टींचा वापर करून तर ते जास्त सोयीस्कर होईल. या कार्बन 12 जो ॲटम आहे, कार्बन 12 हा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पृथ्वीवर उपलब्ध आहे आणि तो स्टेबल पण आहे खूप. त्या मासला 12 ॲटॉमिक मास युनिट असं डिफाइन करण्यात आलं. म्हणजे एक ॲटॉमिक मास युनिट म्हणजे किती? 1 ॲटॉमिक मास युनिट जे आहे हे त्या मासचा 12th पार्ट. कोणत्या? C12चा. आणि ते किलोग्रॅम मध्ये येताना ॲटॉमिक मास युनिट जे आहे ते 1.66054202 इंटू 10⁻⁻27 kg ॲटॉमिक मास युनिट चे व्हॅल्यू येते. तर त्याच्यानंतर आपण बघूयात वेळेबद्दल. मग वेळ कशी डिफाइन करायची? मग वैज्ञानिकांनी त्यासाठी काय केलं की सौर दिवस जो आहे त्याला रेफरन्स धरला. त्या सौर दिवसाच्या दिवसाची जी मीन व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूचे 24 भाग केले. म्हणजे आपलं घड्याळ जे आहे ते एक दिवस किती? 24 तासांचा. एक तास किती? 60 मिनिटांचा. आणि 1 मिनिट किती? 60 सेकंदाचा. म्हणजे 86,400 इतके त्याचे पार्ट्स केले. आणि त्या 86,400 पार्ट म्हणजे तो जो पार्ट आहे तो पार्ट म्हणजे 1 सेकंद असं डिराईव्ह केलं. पण कालांतराने असं लक्षात आलं की आपल्या पृथ्वीचं जे रोटेशन आहे ते हळूहळू कमी होत चाललं. तर मग त्याच्यामुळे काय झालं की हा सेकंद सुद्धा चेंज होईल. हा जो सेकंद आहे हा रिलायबल राहिला नाही. मग म्हणून मोर ॲक्युरेट सेकंदाचं डेफिनेशन करण्यासाठी वैज्ञानिकांनी काय केलं की सीझियम 133 हा जो ॲटम आहे हा नॉन एक्सायटेड मोडला असताना ह्याचे 9192631770 एवढे व्हायब्रेशन झाले की 1 सेकंद असं ते डिफाइन केलं. म्हणजे 1 सेकंद. आता एवढे बघा, म्हणजे आपण किती प्रिसाइजली एवढे व्हायब्रेशन झाले की 1 सेकंद एवढं प्रिसाइजली आपण मेजर करू शकतोय. याचा अर्थ आपण सेकंदाच्या कितव्या भागापर्यंत मेजरमेंट करू शकतो? बघा, सेकंदाच्या जवळजवळ -9 10⁻⁹ पार्ट इथपर्यंत आपण सेकंदाचं सहज मेजरमेंट करू शकतो. तर आतापर्यंत आपण पाहिलं लेंथ कशी डिफाइन केली गेली, म्हणजे अंतर हे कसं डिफाइन केलं गेलं ते मीटरमध्ये. त्याच्यानंतर त्याचं जे युनिट आहे हे लिहिताना ॲब्रिव्हिएशन त्याचं छोटा m. त्यानंतर आपण पाहिलं मास, वजन, ते आहे किलोग्रॅम मध्ये आणि AMU मध्ये, ॲटॉमिक मास युनिट, आणि kg मध्ये. त्याचं युनिट आहे kg आणि AMU. त्यानंतर आपण पाहिला टाइम, वेळ,
कशामध्ये मेजर केले जाते? सेकंदामध्ये. आणि त्याचं युनिट वापरतात इंटरनॅशनल स्टँडर्ड सिस्टमचं युनिट आहे ते आहे छोटा एस. त्यानंतर अशा ज्या फंडामेंटल्स क्वांटिटी आहेत त्याच्यामध्ये अजून येतं टेम्परेचर, तापमान. तर हे मेजर करण्यासाठी आपण काय काय वापरतो? त्याला वापरतो डिग्री सेल्सिअस, आपण त्यासाठी वापरतो फॅरनहाइट. आणि पण ह्या वेगवेगळ्या पद्धती SI सिस्टीम मध्ये जी वापरली जाते ती वापरली जाते केल्विन. आता ती लिहिताना बघा, लॉंग फॉर्म मध्ये लिहिताना त्याला केल्विन के जो आहे हा छोट्या अक्षरात लिहिला जातो, कारण की हे वैज्ञानिकाच्या नावावरून आलेलं आहे. आणि युनिट मध्ये लिहिताना कॅपिटल के लिहितात. हे युनिटचे जे ॲब्रिव्हिएशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण स्टँडर्ड फंडामेंटल जे क्वांटिटीज आहेत त्याच्यामध्ये आहे लाईटची जी इंटेन्सिटी आहे मोजली जाते कॅन्डेला CD. इलेक्ट्रिक करंट आहे तो कशात मेजर केला जातो? एम्पियर मध्ये. आता एम्पियर जे नाव आहे ते सुद्धा वैज्ञानिकाच्या नावावरून आहे, म्हणून छोटा ए एम्पियर. आणि लिहिताना त्याचं जे SI युनिट आहे ते कॅपिटल E. त्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्सेस आहेत, म्हणजे आपण जर ठराविक ग्रॅम एवढी एखादी वस्तू घेतली तर त्याच्यामध्ये किती मॉलिक्युल्स किंवा किती ॲटम्स आहेत हे त्याला अमाऊंट ऑफ सबस्टन्स जे आहे ते मेजर करण्यासाठी वापरतात मोल. त्यासाठी वापरतात मोल. लिहिता SI युनिट आहे मोल. ह्या झाल्या सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीज. आता त्याच्यानंतर आपण पाहूयात डिराइव्ह जे आता ह्या कशा झाल्या? ह्या बेसिकली आहे त्या फॉर्म मध्येच वापरल्या जातात. पण आता ह्या क्वांटिटीजला वापरून ज्या दुसऱ्या तयार केल्या जातात त्यांना आपण डिराइव्हड क्वांटिटीज असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये आपण जसं की बघा फोर्स म्हणजे काय? मास इंटू ऍक्सेलरेशन. म्हणजे मासचं युनिट काय झालं? kg. SI युनिट. ऍक्सेलरेशनचे युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम काय येईल? kg m. याला दुसरं जे युनिट आहे ते आहे न्यूटन. छोटा न्यूटन, कारण की हे वैज्ञानिकाच्या नावावरून आलेलं आहे. हे झालं डिराइव्हड युनिट, डिराइव्हड SI युनिट झालंय. हे एक्झाम्पल झालं. आता त्याच्यानंतर आपण पाहूयात सप्लिमेंटरी युनिट्स. सप्लिमेंटरी युनिट्स मध्ये आहेत प्लेन अँगल, त्याला डी थिटा असं सुद्धा म्हणतात. आपण एक वर्तुळ काढलं आणि त्याच्या सेंटर पासून त्याच्या सर्कम्फरन्स पर्यंत असा एक अँगल काढला. आणि आता या ठिकाणी आपल्याला ही जी हा जो थिटा आहे हा काढायचा आहे. तर हा काय येईल? ही जी आर्क आहे ती आर्क DS आपण डिस्प्लेसमेंट आहे ना ते, आणि हा R झाला तर तो R, तो आला D थिटा. आता ही जी व्हॅल्यू येते ही मेजर करतात रेडियन मध्ये. ही जी थिटाची व्हॅल्यू येईल ही रेडियन मध्ये येते आणि त्याला असं डिनोट केलं जातं. त्यानंतर सॉलिड अँगल. ह्या केसमध्ये काय झालं? ही सर्कल जे आहे आपलं ही 2 डायमेन्शनल आहे ना, फक्त एक्स आणि वाय. एक्स आणि हे वाय ह्या 2 डायमेन्शन मध्ये सर्कल आहे. त्याच्यामुळे हा जो अँगल आला हा 2 डायमेन्शनल आहे. त्याच्यामुळे ह्याला आपण एका प्लेन मध्ये अँगल म्हणतो, प्लेन अँगल. पण हा सॉलिड अँगल जो आहे, जसं की आपण एखादा गोळा घेतला
चंद्र किंवा पृथ्वी किंवा सूर्य असं काहीतरी एक गोळा घेतला 3 डायमेन्शनल. आता त्या केसमध्ये त्याच्या सेंटर पासून सरफेस पर्यंत समजा असा हा जो येईल इथे हा अँगल म्हणजे सॉलिड अँगल. आणि ह्याला आपण डिफाईन कसा करणार, हा सरफेस म्हणजे हा एरिया झाला त्याचा, हा एरिया DA ओमेगा इज इक्वल टू DA बाय R स्क्वेअर. हा झाला सॉलिड अँगल. आता हा सॉलिड अँगल पूर्ण वर्तुळाच्या केसमध्ये प्लेन अँगल पूर्ण वर्तुळाच्या केसमध्ये काय येईल, वर्तुळाचा सर्कम्फरन्स काय झाला, हा प्लेन अँगल पूर्ण वर्तुळाच्या केसमध्ये वर्तुळाचा सर्कम्फरन्स काय झाला 2πr डिवायडेड बाय r. कॅन्सल म्हणजे हा काय येईल 2π रेडियन. आणि तेच एका स्पिअरच्या केसमध्ये काय येईल, हा पूर्ण गोल बॉल सारखा पृथ्वीसारखा भरीव गोल आहे जो, ह्याच्या केसमध्ये सरफेसचा जो एरिया आहे पूर्ण त्या गोल स्पिअरचा हा काय असेल 4πr स्क्वेअर आणि हा डिवायडेड बाय r स्क्वेअर. म्हणजे जो सॉलिड अँगल असेल स्पिअरच्या केसमध्ये तो असेल 4π आणि त्याचं युनिट काय असेल ते रेडियन आणि त्याचा शॉर्ट फॉर्म आहे SR. ज्याचं युनिट असेल SR. आता आपण पाहूयात जे युनिट्स SI युनिट्स आहेत त्यांना लिहिण्याचं जे कन्व्हेन्शन आहे ते कसं आहे, म्हणजे त्यांना कसं लिहिलं गेलं पाहिजे. आता आपण पाहिलं मीटर, किलोग्रॅम, ॲटॉमिक मास युनिट, त्यानंतर सेकंड्स, हे लिहिण्याची पद्धत कशी आहे हे आपण पाहूयात. फिजिकल क्वांटिटी आहे त्याचं जे युनिट आहे हे सिम्बॉलिक भाषेमध्ये लिहिलं गेलं पाहिजे. आता आपण सिम्बॉल मीटरसाठी जसं की एम वापरतो आपण. त्याच्यानंतर जे फुल नेम असतं आपण जसं की सिम्बॉलिक म्हणजे मीटरच्या केसमध्ये एम. त्यानंतर जेव्हा आपण एखाद्या युनिटचं फुल नेम लिहितो तेव्हा ते नेहमी स्मॉल अक्षरापासूनच चालू झालं पाहिजे. जसं की मीटर, किलोग्रॅम, न्यूटन. हे लिहिताना जर ते वैज्ञानिकाचं नाव जरी असेल, आपण आपलं नाव लिहिताना कॅपिटल लिहितो ना पहिलं अक्षर, तसं जरी असेल तरी सुद्धा हे लॉंग फॉर्म मध्ये लिहिताना हे आपण स्मॉल लेटरनेच लिहायचं सुरुवात करायची. जे वैज्ञानिकाचे जे नाव आहेत त्या युनिटचे लॉंग फॉर्म मध्ये लिहिताना सुद्धा, फुल नेम लिहिताना सुद्धा. आणि त्यानंतर जे युनिट्स माणसांच्या नंतर दिलेले आहेत त्या केसमध्ये ते ॲब्रिव्हिएटेड फॉर्म मध्ये लिहिताना काय करायचं फक्त. आता मीटरच्या केसमध्ये हा माणसानंतर आहे का नाही, मग ह्याचा स्मॉल एम येईल. किलोग्रॅम नाही, माणसाच्या नावानंतर आहे का नाही, म्हणून तो सुद्धा स्मॉल येणार. पण न्यूटन हा माणसाच्या नावानंतर दिलेला आहे म्हणून न्यूटन काय येणार कॅपिटल एन येणार. आणि एम्पियर हा सुद्धा माणसाच्या नावानंतर आहे म्हणून हा कॅपिटल काय येणार ए येणार. हे कन्व्हेन्शन आहेत लिहिण्याचे. त्यानंतर आपण युनिट लिहिताना हे बहुवचनी असे लिहायचे नसतात. जसं की लिहिताना सुद्धा समजा एखादा फोर्सचं उत्तर आला, एक फोर्स आला 20, आपण म्हटलं की 20 न्यूटनचा फोर्स अप्लाय केला आपण, तर हे लिहिताना कधी असं लिहायचं नाही. ही बरोबर पद्धत आहे.
त्याला बहुवचनी 20 आहे, बहुवचनी आहे म्हणून त्याला न्यूटन्स असं नाही लिहायचं किंवा असं पण नाही लिहायचं. हे चुकीचं आहे. हे चुकीची पद्धत आहे असं लिहिण्याची. त्याला बहुवचनी कधीच करायचं नाही. किंवा मीटर असेल, बरोबर, लेंथ आली एल, ही 1000 मीटर्स असं नाही करायचं. एस नाही लावायचं, त्याला बहुवचनी नाही लिहायचं. हे चुकीची पद्धत आहे. बरोबर पद्धत काय आहे? मीटरच्या केसमध्ये मीटर आणि स्मॉल लिहिताना मीटर्स नाही करायचं. ही चुकीची पद्धत आहे. फक्त एम लिहायचा. ही बरोबर पद्धत आहे. त्यानंतर आपण जे काही युनिट्स लिहितो यांच्या मागे पूर्णविराम सुद्धा लावायचा नाही. जसं की आपण मीटर लिहिलं, पूर्णविराम लावायचा नाही. ही चुकीची पद्धत आहे. बरोबर पद्धत काय? फक्त एम लिहायचा. किंवा न्यूटन लिहिला, पूर्णविराम लावला, ही चुकीची पद्धत आहे. फक्त एन लिहायचा. एसआय युनिट जे आहेत फिजिकल क्वांटिटीजचे, हे न्यूमरेटरला असोत किंवा डिनॉमिनेटरला असोत, हे एकाच रेशोमध्ये लिहायचे. त्याला असं डबल, जसं की समजा ऍक्सलरेशनच्या केसमध्ये आपण मीटर पर सेकंड असं लिहायची. हे चुकीचं आहे. लिहिताना कसं लिहायचं? मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा मीटर स्पेस द्यायचा किंवा अजून एक आपण त्याच्यामध्ये डॅश देऊ शकतो. हे बरोबर पद्धतीत लिहिण्याच्या. त्या लिहिताना असं जवळजवळ पण लिहायचं नाही. मीटर सेकंड हे चुकीची पद्धत आहे. त्यानंतर आपण प्रिफिक्स सिम्बॉल वापरू शकतो. जसं की आपण बघा 10⁻⁻⁹ आहे किंवा 10⁶ आहे किंवा 10⁹ आहे. आता ह्या केसमध्ये आता तुम्ही मोबाईल्समध्ये पाहिलं असेल बघा, 10⁹ म्हणजे काय? गिगा. आणि 10⁻⁹ म्हणजे काय? नॅनो. आता हे प्रिफिक्स आहे. त्यांच्यासाठी काय वापरलं जातं? नॅनोसाठी एन वापरला जातो छोटा, आणि गिगासाठी कॅपिटल जी वापरला जातो. 10⁶ साठी हे मेगा झालं. याच्यासाठी काय? कॅपिटल एम वापरला जातो. तर आपण हे वापरू शकतो. किंवा ॲटॉमिक साईज लिहायची आहे, ती आपण कशी लिहिणार? 10⁻⁹ मीटर्स. त्याला आपण असं पण लिहू शकतो, नॅनो मीटर्स. किंवा आपल्याला प्रोसेसरमध्ये फ्रिक्वेन्सीज आहेत बघा आता, किंवा आपण ह्याच्यामध्ये वापरतो इलेक्ट्रॉनिक्समध्ये रॅम किती मेगाबाईटची आहे, किती जीबीची आहे, गिगाबाईटची आहे, मेगा हर्ट्झ फ्रिक्वेन्सी लिहू शकतो.